नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मागचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 17 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. जेवणानंतर सगळे बसलेले असतात तेव्हा प्रताप काका म्हणतात, अर्जुन तू आता चांगला स्वयंपाक करायला लागला हा. पण हा स्वयंपाक तू एकटाच करतो का कल्पना आणि विमल तुला मदत करतात? अस्मिता म्हणते, डॅड हे असे प्रश्न विचारायचे नाही. आई मी गुपचिळी. अर्जुन म्हणतो, असं काही नाही हां अस्मिताताई, 80% स्वयंपाक मीच करतो. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं बरोबर आहे, इतर वेळेला पण सायली, मी आणि विमल आम्ही तिघी मिळून स्वयंपाक करतो. त्यांच्या गप्पा चालू असतात त्यावेळेला दरवाजाजवळ प्रिया फेऱ्या मारत असते. त्याच वेळेला तिला साक्षीचा फोन येतो. साक्षी तिला म्हणते, दरवाजा उघडा ठेवायचा, लक्षात आहे ना? तेव्हा प्रिया म्हणते, अगं पण का उघडा ठेवायचा आहे? साक्षी म्हणते, मला गरज वाटत नाही तुला सांगायची, तुला फक्त जेवढं सांगितलं आहे तेवढं कर. तेव्हा प्रिया म्हणते, अगं तूच येणार आहे का अजून दुसरं कोणी येणार आहे ते तरी सांग. साक्षी म्हणते, मीच येणार आहे, पण ते का तुला नंतर कळेल. त्याच वेळेला प्रियाच्या खांद्यावर हात ठेवते सायली. काय गं, झोपायचं नाही का तुला? एरवी तर जेवण झालं का लगेच रूममध्ये पळते. तेव्हा प्रिया म्हणते, मला ॲसिडिटी झाली थोडी, त्यामुळे मी फेऱ्या मारते. कल्पना काकू म्हणतात, तू विसरली का तुझा नवरा डॉक्टर आहे? तेव्हा अर्जुन हसतो आणि प्रिया म्हणते, ते कसं विसरेल, पण छोट्या कारणांसाठी औषध घेणं टाळते. तेव्हा अस्मिता म्हणते, मम्मा मला आता खूप झोप येते, मी चालली झोपायला. अस्मिता झोपायला निघून जाते. त्यानंतर प्रताप काका आणि कल्पना काकू पण झोपायला निघून जातात. तेव्हा अर्जुन सायलीला आवाज देतो, बायको माझं किचनचं काम पण आवरलं आहे, आता चल झोपायला. सायली म्हणते, हो आलेच. आणि प्रियाला म्हणते, काय झोपायचं नाही का? प्रिया मनातच विचार करते, हिने जर मला इथं बघितलं ना की मी दरवाजाजवळ उभी आहे तर हिला माझ्यावर डाऊट येईल. उद्या काय होतं काही सांगता येत नाही, त्यापेक्षा आत्ता इथून गेलेलं बरं. सायलीसमोरच ती तिथून रूममध्ये निघून जाते आणि सायली दरवाजा लावते. सायली अर्जुन रूममध्ये असतात. सायली तो स्केच घेऊन बघत असते, या माणसाला मी कुठेतरी बघितलं आहे. त्यानंतर तिला आठवतं की तिने साईडवर बघितलं होतं, त्या माणसाचा धक्का लागला आणि तो सॉरीसुद्धा बोलला होता, हा तोच माणूस आहे. तेव्हा ती चैतन्याला फोन करते, आपण उद्या पुन्हा त्या साईटवर जायचं आहे आणि त्या मॅनेजरला भेटायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू असं काही करणार नाही आहे, उगाच रिस्क घ्यायची नाही आहे, तू काही खरोखरची वकील नाही, आणि जायचंच असेल तर मी पण येईल तुझ्यासोबत, कारण सायली असते ना नेहमी मदतीला अर्जुनच्या. तेव्हा सायली पण म्हणते, ठीक आहे आपण उद्या जाऊ. प्रिया जागी असते त्यावेळेला साक्षीचा फोन येतो. प्रिया पटकन रूमच्या बाहेर येते आणि मेन दरवाजा खोलते. साक्षी आतमध्ये येते. ती बोलते, तुला बोलली होती ना मी दरवाजा उघडा ठेव. प्रिया म्हणते, दरवाजा उघडा असता तर कोणालाही संशय आला असता, पण माझं लक्ष होतं ना, मी आली ना लगेच दरवाजा उघडायला. पण तू इथे का आली आणि हे मास्क वगैरे का लावलंय? साक्षी विचारते, अस्मिताची खोली कुठे आहे? तर प्रिया सांगते, मागच्या बाजूला आहे. पण तू अस्मिताची खोली का विचारते? साक्षी म्हणते, तुझं काम झालं, तुझं आता. साक्षी अस्मिताच्या रूममध्ये जाणार तर प्रिया तिला अडवते, तुझ्या डोक्यात चाललं तरी काय नेमकं? तेव्हा साक्षी म्हणते, मी आज अस्मिताला संपवणार आहे. ऐकून प्रिया म्हणते, काय? साक्षी पटकन प्रियाचं तोंड दाबते आणि म्हणते, अजिबात ओरडायचं नाही आहे. सचिनवर माझं खूप प्रेम आहे आणि तूच म्हटली ना अस्मिता त्याची बायको आहे, अस्मिता जगून कसं चालेल? प्रिया स्वतःच्याच गालात मारून घेते आणि म्हणते, चुकलं माझं, हे मी तुला सांगितलं, तू असं काही करू नको नाही तर माझ्या अंगाशी येईल. तेव्हा साक्षी म्हणते, तू तुझं तोंड बंद ठेवायचं, नाहीतर हे सगळं मी तुझ्यावर शेकवेल. हां, अर्जुन आणि सायलीला ही बातमी पोचवेल की तू अस्मिताच्या जीवावर उठली. तर प्रिया म्हणते, माझा काय संबंध? तर साक्षी म्हणते, आता गुपचूप निघायचं, माझं काम मला करू दे, निघ पटकन. प्रिया तिथून निघून जाते. तर दुसरीकडे सायली म्हणत असते, अहो तुमच्या नादात मी साबुदाणा भिजत घालायचं विसरले, उद्या पूर्णाजीचा उपवास आहे, मी आलीच. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे काम माझं आहे ना, कारण बाकीचे सगळे कामं असं इतर वेळेला सायली सुभेदार करते, मग आता मी पण भिजत घालतो, थांब मी जाऊन येतो. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्हाला कळणार नाही नेमकं किती भिजत घालायचं आहे, कारण उपवास फक्त पूर्णाजीचंच आहे, नाहीतर तुम्ही 1 किलो साबुदाणा भिजत घालून टाकाल. त्यानंतर ते दोघंही खाली येतात किचनमध्ये. तर दुसरीकडे साक्षी अस्मिताच्या रूमपर्यंत येऊन पोचलेली असते. ती रूममध्ये जात, अस्मिता झोपलेली असते आणि तिच्या हाताखाली सचिन आणि तिचा फोटो असतो. तो साक्षी उचलते, बघते, तो फेकून देते. तर अर्जुन सायली किचनमध्ये येतात. अर्जुन इकडे तिकडे बघत असतो कारण त्याला माहीत नसतं साबुदाणा कुठे. तेव्हा सायली म्हणते, काय बघतं असं, भिजत घाला. अर्जुन म्हणतो, हो मला माहिती ना कुठे साबुदाणा, थांब आत्ता भिजत घाल. तर दुसरीकडे साक्षी उशी उचलते आणि अस्मिताच्या तोंडावर दाबते.
अस्मिता खूप झटापट करते, पण उशी काही ती काढू शकत नाही. तर दुसरीकडे अर्जुन म्हणत असतो, उद्या प्रॉमिस डे आहे माहिती आहे ना, काय प्लॅनिंग आहे. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सुभेदार सरप्राईज देतात. तर दुसरीकडे अस्मिता स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत असते. साक्षीचा मास्क काढण्याचा पण प्रयत्न करते, पण मास्क काही काढू शकत नाही. त्याच वेळेला तिचा आवाज येतो, अर्जुन डॅडा. तर सायली म्हणते, हा आवाज तर अस्मिता ताईंचा आहे. अर्जुन पण ऐकतो आणि ते दोघं पण अस्मिताच्या रूमच्या दिशेने पळतात. तर दुसरीकडे अस्मिता आणि साक्षीला खाली ढकललेलं असतं. अस्मिताचा आरडाओरडा चालू असतो, अर्जुन डॅडा, अर्जुन डॅडा. आणि साक्षी तिथून पळायला लागते. त्याच वेळेला तिथं सायली येते, तिला पकडते. अर्जुन अस्मिताकडे जातो, तर अस्मिता बेशुद्ध होते आणि सायली खूप अडवण्याचा प्रयत्न करते साक्षीला. साक्षी तिच्या हातातनं सटकते, नंतर हॉलमध्ये येऊन पडते. तिथे पण सायली तिला अडवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर तिथून ती पळून जाते. नंतर सगळेच अस्मिताच्या रूममध्ये येतात. अश्विन पण येतो, प्रिया पण येते. तेव्हा अश्विन पाणी मागतो, तिच्या तोंडावर पाणी शिंपडतो. प्रताप काका म्हणतात, अरे काय झालं अस्मिताला. तेव्हा सायली म्हणते, कोणीतरी शिरलं होतं यांच्या रूममध्ये, अस्मिता ताईंवर हल्ला झाला आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अस्मितानी असं कोणाचं काय वाकडं केलं आहे की तिच्या जीवावर उठलं आहे. बघितलंस का पण तू, कोण होता तो. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही डॅडा, त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. तेव्हा सायली म्हणते, मी हे खात्रीने सांगू शकतो, तो माणूस नसून एक बाई होती. तर प्रियाला अगदी घाम फुटलेला असतो आणि ती मनातच म्हणते, अरे यार, सायलीला कळलं की ती बाई होती, पण अस्मिता जिवंत आहे. तर अस्मिताला शुद्ध येते. ती खूप घाबरलेली असते आणि ती सगळ्यांना सांगते, त्याने माझ्या चेहऱ्यावर उशी दाबली होती आणि मला खूप भीती वाटते. तेव्हा अर्जुन आणि अश्विन दोघंही तिला शांत करतात. अर्जुनच्या लक्षात येतं की तो माणूस पळताना मेन दरवाजाने बाहेर पडला आहे, म्हणजे तो येताना सुद्धा त्याच दरवाजाने आला असेल. पण मग दरवाजा उघडा कसं काय होता. तेव्हा प्रिया म्हणते, सायलीने दरवाजा लावला होता ना, तिलाच विचार उघडा होतं की काय. सायली म्हणते, मी रोज सारखाच व्यवस्थित दरवाजा बंद केला होता, पण नंतर उघडला कोणी. सगळे विचार करतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी कल्पना काकू म्हणतात, काल जे काही झालं होतं ना, खूपच भयंकर होतं. प्रताप काका म्हणतात, आपण देवाचे आभार मानले पाहिजेत, कारण अस्मिताला नशीब काही झालं नाही. अर्जुन, तू पोलीस कंप्लेंट केली आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो केली आहे, पण ती जी कोणी बाई असेल ना, ती लवकरच सापडेल. तेव्हा प्रिया उठते आणि म्हणते, मला काय वाटतं, तो कोणीतरी पुरुष असणार, बाई नसणार, काहीतरी चोरी करायला आला असेल. त्याच वेळेला सायलीला चैतन्याचा फोन येतो. तो म्हणतो, वहिनी निघायचं का, आपल्याला बिल्डरच्या ऑफिसला जायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो तुम्हाला बिल्डरच्या ऑफिसला जायचं आहे ना, तुम्ही पुढे व्हा, मी येतो नंतर. तर सायली तिथून निघते, तिच्या मागे प्रिया पण निघते. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, तन्वी तू कुठे चालली आहे. तेव्हा प्रिया म्हणते, माझा घसा दुखतोय ना, अश्विनच्या क्लिनिकला चालली आहे. क्लिनिकचं कारण सांगून ती पण सायलीच्या मागे निघते. तर दुसरीकडे साक्षी सगळ्या वस्तू फेकत असते, खुर्ची फेकते. सचिन तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ती काय ऐकायला तयार नसते. काही झालं आहे का, तू सकाळी येणार होती, 1 तासात लगे रिटर्न झाली, मैत्रिणींची काय भांडण झाले का, अगं थांब, काहीतरी सांग तरी. पण साक्षी काय ऐकत नाही, तिची आदळआपट चालूच असते. त्याच वेळेला सचिनला अस्मिताचा फोन येतो. पहिला फोन तो कट करतो. साक्षी विचारते, कोणाचा फोन आला होता. सचिन म्हणतो, काही नाही, माझ्या कामाचा आहे. परत फोन येतो, परत सचिन कट करतो. तू आधी शांत हो बरं. तर दुसरीकडे सायली आणि चैतन्य बिल्डरच्या ऑफिसला पोचलेले असतात. तिथे ते रमेशबद्दल चौकशी करतात. तेव्हा त्यांना तिथे माहिती मिळते, रेती आणि सिमेंट डिलिव्हरी करण्याचं काम यांच्या ट्रक कंपनीकडे आहे. तर समोरून रमेश चाललेला असतो. सायली आणि चैतन्य पण त्याच्या मागे जातात. तर दुसरीकडे अर्जुन किचनमध्ये असतो. तेव्हा तो खूप अस्वस्थ असतो आणि त्याला असं जाणवतं की सायलीला त्याच्या मदतीची गरज आहे. तो तिथून निघतो. तर चैतन्य आणि सायली रमेशच्या मागावर असतात. चैतन्याच्या गाडी मागे प्रिया पण रिक्षामध्ये असते. चैतन्य इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि लाईव्ह लोकेशन पाठवतो. हा पाठलाग करण्याचा थरार बराच वेळ रंगवला आहे प्रेक्षकांनो. त्यानंतर रमेश त्याच घरी येऊन पोहोचतो जिथे सायली आणि अर्जुन काल वाट बघत होते. रमेश त्याच्या घरात जातो. त्याच्यानंतर सायली आणि चैतन्य पण त्याच्या घरात जातात. प्रिया पण पोचलेली असते. ती बाहेर लपून बसते एका साईड. रमेशने चैतन्य आणि सायलीला बघितल्यानंतर तो पळण्याचा प्रयत्न करतो. चैतन्य त्याला पकडतो. त्यांच्यामध्ये बराच वेळ झटापट चालते. नंतर चैतन्याला डोक्याला मार लागतो. तिथेच तो खाली पडतो. तर रमेश सुरी उचलतो आणि सायलीवर वार करतो. सायली एका कपड्याने त्याच्या हात गुंडाळते आणि त्याचं डोकं भिंतीवर आपटते. त्याच वेळेला तो पण बेशुद्ध पडतो.
नंतर सायली त्याला बांधून ठेवते त्या खुर्चीला आणि इकडे अर्जुन खूप स्पीडमध्ये येत असतो. सायली इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करते आणि तिथं बोलून घेते. पोलीस लगेच तिथे पोहोचतात आणि त्यांच्या मागे अर्जुन पण पोहोचतो. पोलीस रमेशला घेऊन जातात. तर अर्जुन चैतन्याच्या तोंडावर पाणी शिंपडतो आणि त्याला शुद्धीवर आणतो. सायली अर्जुनला विचारते, तुम्ही इथे कसं काय आलात? तेव्हा अर्जुन म्हणतो, मला जाणवत होतं की तुला माझ्या मदतीची गरज आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, यालाच तर म्हणतात प्रेम. त्यानंतर अर्जुन प्रॉमिस करतो सायलीला, मी असताना कधी तुझ्यावर कुठलंही संकट येणार नाही. तुझ्यावर होणारा वार आधी मी झेलेल. तर सायली पण अर्जुनला वचन देते, तुमच्या प्रत्येक सुखदुःखात मी तुमची साथ देईल. दोघेही मिठी मारतात. त्यानंतर आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन सायली इन्स्पेक्टर सावंतांकडे येतात आणि ते विचारतात, अस्मिता दीक्षित यांचं कोणाशी वैर? सायली म्हणते, तो पुरुष नव्हता, बाई होती. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, तुम्हाला कोणावर संशय? अर्जुन CCTV फुटेज दाखवतो. सायली म्हणते, चेहरा जरी दिसत नसला ना, पण असं लक्षात येतं की ती बाईच आहे. अर्जुन सायली बाहेर निघणार त्याच वेळेला तिथं साक्षी येते वकीलच्या गेटअपमध्ये आणि ती म्हणते, मैपत चिकरेंना भेटायचं आहे. सायलीचं लक्ष साक्षीकडे जातं. तेव्हा ती डोळ्यांनी थोडंसं ओळखल्यासारखं वाटतं तिला. तर हा भाग इथेच संपतो. उद्या आपल्याला लक्षात येईल सायलीने नक्की साक्षीला ओळखलं की नाही ते. उद्या आपण पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.